हे मी रोज एवढं दाखवतो करीतो ते नेमकं ह्या गोष्टीला काय म्हणतात? तर याला म्हणतात कंदुरी मटण. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का कंदुरी मटण म्हणजे काय? तर कंदुरी मटण म्हणजे सपोज हा बोकडा आपण कटिंग केला. आपण जशी जत्रा करतो ना देवाची जत्रा, त्यामध्ये अखंड बोकडे शिजवला जातो. अखंड बोकड्या म्हणजे त्यामध्ये त्याची वजडी असू, चरबी असू, नळी असू, आतले अवयव असू, मेंदू असू, ह्या ज्या गोष्टी असताना ते पूर्ण शिजवल्या जात्या आणि ते अखंड शिजवल्यानंतर जी भाजी बनते त्याला म्हणतात कंदुरी मटण. आता आपण व्यवसाय की आपण खोटं बोलायचं नाही. आपण कंदुरी मटणच करतो, पण त्याच्यामध्ये आपला एक 1% त्याच्यात फक्त रिवर्स पॅन्डल आहे. कोणता आहे तो? तर आपण बोकड्या उकडल्यानंतर तो बाजूला काढून ठेवला जातो. उरलेल्या सुपामध्ये पूर्ण रस्सा बनवला जातो आणि मग त्या दर एका थाळीला 5 पीस रनिंग मध्ये म्हणजे एक चापचा असो, एक घुटना असू, एक कलेजा असू, एक फेफडा असू किंवा मग रेग्युलर पीस असू, नळी पीस असू, असे करून 5 ते 7 पीस आपण त्या थाळीला लावत असतो. आता खोटं करून बोलायचं नाही याच्या मागचं कारण तंदुरी मटण म्हणलं अखंड बोकड. आपले पण बोकडे कापले जातात, आपले पण बोकडे शिजवले जातात. पण आपण जे बोकडेचे पीस असतात ते उकडल्यानंतर बाजूला काढतो आणि सगळ्यांना सारखे पीस जावं म्हणून ते आपल्याला बाजूला काढून सगळ्यांना एकसारखे वाटून मग त्यात रस्सा टाकला जातो. एवढाच फक्त तंदुरी मटण आणि आपल्यामध्ये एवढा डिफरंट आहे. कोण काय म्हणते याच्याशी मतलब नाही, पण रियालिटी हीच आहे हॉटेलवाल्यांची. का अखंड बोकड्या पूर्ण रस्स्यात शिजवला जात नाही. हे सुपातून बाजूला काढला जातो आणि सगळ्यांना सारखे पीस जावं म्हणून ते पीस वरून प्लेटमध्ये टाकले जात्या आणि त्यावरती रस्सा दिल्यानंतर ते पूर्ण थाळ्या रेडी होत्या. हॉटेल रुबाब. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा. महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसायात खोटं बोलायचं नाही. जे पडद्यापुढे आहे तेच पडद्यामागे आहे. आपली जी रियालिटी आहे ती समोर आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी खायची म्हणलं तर एकच नाव आहे हॉटेल रुबाब. रुबाबात राहायचं आणि रुबाबलाच जेवायचं. हॅशटॅग हॉटेल रुबाब यायलाच लागतं.